तळोद्यात अनोख्या आंदोलनाची चर्चा, गटारीत बसून तीव्र आंदोलन। तळोदा शहरातील मरीमाता नगर परिसरात दुर्गंधीयुक्त गटारीचे घाण पाणी रस्त्यावर नियमित वाहत असते। याबाबत जय श्रीराम ग्रुपच्या माध्यमातून फलकबाजी करून निवेदन देखील देण्यात आले होते। दरम्यान फलक लावल्याप्रकरणी पालिकेची परवानगी न घेतल्याने गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। मात्र पालिकेने विविध मागण्यांबाबत दखल न घेतल्याने या ग्रुपने आक्रमक भूमिका घेत आगळेवेगळे आंदोलन करत थेट गटारीच्या पाण्यातच ठाण मांडलाय। नागरी सुविधांच्या दयनीय अवस्थेविरोधात जय श्रीराम सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी गटारीत बसून अनोखे आंदोलन छेडले। शहरातील रस्त्यांची दुरावस्था, गटारींची साफसफाई न होणे, सांडपाण्याचा निचरा न होणे आणि कचऱ्याचा ढीग या समस्यांकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आज हे तीव्र आंदोलन सुरू केले। आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले। त्यानंतर पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांशी चर्चा सुरू केली। श्रीराम सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोर स्पष्ट मागणी ठेवली की तात्काळ उपाययोजना घोषित न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची भूमिका ऐकून घेतली असून लवकरच आवश्यक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क, जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी रसिक गावी। आम्ही आज 10 दिवस पहिले तळोदा नगरपालिकेला तळोदा शहराचे बहुमूल्य प्रश्न घेऊन गेलो होतो। त्याच्यामध्ये आमचा काहीतरी शाब्दिक वाद झाला होता आणि आम्ही एक बॅनर स्मारक चौक इकडे लावण्यात आला होता। त्याच्यावर आमच्या बॅनरवर आमच्यावर गुन्हे दाखल केले होते तळोदा नगरपालिकेने। त्याच्या व्यतिरिक्त तळोदा नगरपालिकेने जे आम्ही प्रश्न घेऊन गेले होते त्याचा काही सॉल्व्ह केले नाही, फक्त आमच्यावर गुन्हा केला 10 दिवसात। त्याच्या निषेधार्थ आणि आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या, म्हणून आज आम्ही तळोदा नगरपालिकेच्या विरोधात गटरीमध्ये बसून आंदोलन करत होतो। आमच्या साहेबांचे प्रतिनिधी आले तळोदा नगरपालिकेमधून। आमचं एवढंच म्हणणं आहे की का 10 दिवस झाले लाईट सुधारले नाही, गटरी साफ झाले नाही, घंटागाडी सुरू झाली नाही, शौचालय साफ झाले नाही, कचऱ्याचे ढीग उचलले गेले नाही, प्रवेशद्वारांचे लाईट सुरू झाले नाही, उद्यान सार्वजनिक उद्याने ते स्वच्छ झाले नाही, आदिवासी सांस्कृतिक भवन त्याचे रेट जाहीर केले नाही तळोदा नगरपालिकेने, आपला ज्येष्ठ नागरिक हॉल आहे तो साफ झाला नाही, असे आमचे अनेक मागण्या होते, ते तळोदा नगरपालिकेकडून झाले नाही। आज बसलेलो पत्थर खाली हाताला रावण्या करतात आमच्या ध्येय तो हेतू तो नाही, त्यांनी रावण्या करायला पाहिजे। फक्त एवढं आहे की तळोदा नगरपालिकेने जो प्रशासन बसल्यानंतर काम झालेत आणि जे सत्ताच्या पहिले काम झालेत त्यांच्यावर लक्ष द्यावं। आता तुम्ही बघा, ही गटर कोणत्याच एंगलने गटर लागत नाही, नाळा लागतो, अशी अवस्था तळोदा नगरपालिकेची। तर तळोदा नगरपालिकेकडून आम्हाला अपेक्षा होती की काय करतील, पण त्यांचा काही हेतू वाटत नाही करण्याचा, असं दिसून येतोय आणि दिसून आलाय। तळोदा शहरातील नगरपालिकेने 2 विक्रम केले। एक तर जिल्ह्यात आमच्यावर गुन्हा दाखल करून की आतापर्यंत बॅनरच्या होल्डिंगचा गुन्हा दाखल झाला नव्हता, आणि दुसरा ते तळोदा नगरच्या पालिकेने सत्यानाश केला तळोदा शहराचा। तर याचा निषेध आहे आणि आमच्या मागण्या, आमचे जे तळोदा शहर स्वच्छ होणार नाही तोपर्यंत आम्ही पाहू काय करायचं आहे। पुढचं आंदोलन बी आमच्या तळोदा प्रशासन नगरपालिकेची हुकुमशाही चालू आहे, सुरुवात दादागिरी सुरू आहे त्यांची। त्या दादागिरीला आमचा जो आवाज दाबायचा प्रयत्न केला, आम्ही कधीही घाबरत नाही आणि